तुम्ही सुद्धा किचनमध्ये सर्रास मिक्सरचा वापर करत असालच, हो ना? पण अनेकदा आपण खरेदी केलेला मिक्सर 2 ते 3 महिने उत्तमरित्या चालतो आणि काही काळाने मिक्सर हा बंद पडतो किंवा खराब होतो, असं बऱ्याचदा घडतं. पण अशा वेळी नेमकं काय करावं हे काही सुचत नाही. तुम्ही देखील अशा समस्येने त्रस्त असाल आणि पुन्हा नवीन मिक्सर घ्यायचा विचार करत असाल ना, तर जरा थांबा. आधी हा व्हिडिओ पूर्ण बघून घ्या, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मिक्सर घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी आहे. चला येऊयात मुद्द्यावर. सगळ्यात आधी वॅट चेक करणं. आपण मिक्सर खरेदी करताना त्याचं मॉडेल कसं आहे ते बघतोच, त्याचा रंग किती छान आहे ते बघतोच, पण या गोष्टी पाहतो आणि खरेदी करतो असं अजिबात करू नका. मिक्सर खरेदी करताना त्याचे जे वॅट आहे ना ते किती आहे ते पाहणं सुद्धा गरजेचं ठरतं. एका सामान्य मिक्सर ग्राइंडर 500 वॅट्सचा असतो. त्यामध्ये तुम्ही जवळपास सर्व प्रकारच्या वस्तू बारीक करू शकता. पण जर तुम्हाला तांदूळ, मसूर डाळ आणि यांची अशी काही पेस्ट करायची असेल तर तुम्हाला 500 ते 750 वॅट्सचं सर्वोत्तम मिक्सर खरेदी करणं गरजेचं ठरतं. महत्त्वाचं म्हणजे वॅट जसं वाढत जातं ना तशी त्याची किंमत सुद्धा, म्हणजे त्या मिक्सरची किंमत सुद्धा वाढत जाते. दुसरं, किती जार्स त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत. मिक्सरसह जितके अधिक जार तुम्हाला असतील तितकं चांगलं. जेवढे अधिक जार तेवढं ते सोयीस्कर असतं. चांगल्या मिक्सरमध्ये किमान 3 जार अवेलेबल असतात. याशिवाय जारचा जो दर्जा आहे, क्वालिटी आहे, योग्य प्रकारे तपासणं गरजेचं ठरतं. अनेकदा काही जार हे पारदर्शक असतात, ते सर्वात उत्तम असतात, कारण आपलं आतील जे वाटण आहे ना ते किती बारीक झालंय ते आपल्याला सहज बाहेरून दिसतं. त्यामुळे त्याकरता वारंवार जारचं जे झाकण आहे ते उघडण्याची गरज नसते. ते ट्रान्सपरंट असेल तर ते जास्त सोयीस्कर ठरेल. तिसरं, ब्लेडची गुणवत्ता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ब्लेड देखील तपासणं फार गरजेचं ठरतं, कारण की ते फार महत्त्वाचं आहे. असं पाहायला गेलं ना तर ब्लेडची गुणवत्ता योग्य असावी. जितके धारदार ब्लेड असतील तितकं वाटण अधिक बारीक होतं. त्यामुळे ब्लेड देखील एक महत्त्वाची भूमिका गाजवत असतं. याकरता मिक्सर घेण्याआधी ब्लेडची गुणवत्ता किती चांगली आहे ते पहा. जर ब्लेड धारदार असेल तर वाटण अधिक बारीक लवकर होण्यासाठी आणि तुमचं काम सोपं होण्यासाठी मदत होईल. चौथं, ओव्हरलोड संरक्षण आहे की नाही ते तपासा. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण जारमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त भरतो आणि त्यामुळे ते फुल होऊन जातं. यामुळे ते भांडं थोडं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य प्रमाणात जारमध्ये पदार्थ घेऊन नंतर ते वाटायचे असतात. विशेष मिक्सर्सना ओव्हरलोड संरक्षणाचं वैशिष्ट्य असलंच पाहिजे. यापेक्षा जास्त भार वाढल्याने मोटार जळण्याची किंवा तुटण्याची सुद्धा समस्या उद्भवू शकते. पाचवं, ब्रँड आणि वॉरंटी पाहणं गरजेचं ठरतं. कोणतीही वस्तू खरेदी करताना त्याचा ब्रँड पाहणं फार गरजेचं ठरतं, कारण चांगल्या ब्रँडची वस्तू दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते. त्यामुळे ब्रँड पाहून मगच ती वस्तू खरेदी करा. सहावं आणि खूप महत्त्वाचं, मोटरची गती. ज्याप्रमाणे वॅट महत्त्वाचं असतं ना त्याचप्रमाणे मोटरची गती ही देखील फार महत्त्वाची असते. सर्वोत्तम मिक्सर निवडण्याकरता मिक्सरच्या मोटरची जी गती आहे ती देखील तपासून घेणं फार गरजेचं आहे. यावरून मिक्सर किती वेळात एखादी गोष्ट बारीक करू शकतो ना हे दिसतं. सामान्यतः घरगुती वापरासाठी जो अवेलेबल असतो मिक्सर 18,000 ते 23,000 RPM, ज्याला असं म्हणतात रोटेशन्स पर मिनिटचे असतात. त्यानुसार तुम्ही ते खरेदी करायचे असतात. या व्हिडिओमध्ये इतकंच. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. अजूनही विषय सुचवा ज्याच्यावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायला आवडेल. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.